नमस्ते, आम्रपालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे झिंग्याची चटणी। एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, कुणालाही सहज जमेल अशी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी झिंगे घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा, कोथिंबीर आणि 1 चमचा मिरची पावडर, पाऊण चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते। त्यासाठी 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये झिंगे भाजून घ्यायचे। आपल्याला झिंगे साफ केलेले आहेत अगोदर, रंगाचे होईपर्यंत झिंगे भाजून घ्यायचे। त्याला खालीवर करायचं, नाही तर करपतात खालून। भाजलेले आहेत, लगेच काढून घ्यायचे। कोथिंबीर बारीक कापून घेतली, 1 चमचा तेल, कांदा तळून घ्यायचा लालसर रंगावर। हे बारीक झिंगे असल्यामुळे लवकर होतं, जास्त वेळ लागत नाही याला। भाजत आलेला आहे, मिरची, हळद, मीठ टाकून घेऊ। मग झिंगे टाकायचे आणि मग कोथिंबीर। सुकी छान लागते किंवा मग आमच्याकडे ओलसर आवडते, त्यामुळे मी थोडासा पाण्याचा शिपकवा टाकते। झाकण ठेवून 2 मिनिटं शिजू द्यायचं। आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आजची रेसिपी कशी वाटली ते मला लाईक करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टा पेजला पण फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। गरम झिंग्याची चटणी तयार आहे। ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता। तर स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।